नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज 10th प्रिलिम एक्झाम जवळ आली. खूप कमी दिवस राहिलेत आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं हा तुमच्यासमोर असणारा सगळ्यात मोठा काय आहे प्रश्न आहे. बऱ्याच जणांचे बरेच सारे डाऊट्स होते. इंस्टाग्रामवर तुम्ही बऱ्याच जणांनी DM केला, सर प्रिपरेशन प्लॅन पाठवा. रिलॅक्स, या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली प्रिपरेशन प्लॅन कसा पाहिजे प्रिलियम एक्झामचा. कारण प्रिलियम एक्झाम ही प्री बोर्ड एक्झाम राहते, बरोबर. आता बऱ्याच जणांचा असा इश्यू असतो की सर आम्ही मार्कांना गोल ठेवू, 90% आणू का आमचा पेपरच्या रिप्रेझेंटेशन वरती गोल ठेवू, की आमच्या ज्या काही मिस्टेक्स होत्या त्या मिस्टेक्सवर गोल ठेवू, काय करू काहीच समजत नाहीये. म्हणजे प्रत्येक एक्झामला काही ना काहीतरी नवीन सापडतंय, नवीन काहीतरी चूक होतीये, बरोबर. आता नीट समजून घ्या त्याच चुका आपल्याला कशा इम्प्रूव्ह करायच्यात आणि एक्झॅक्टली बोर्ड एक्झामला जाण्या अगोदर ही प्रिलिम एक्झाम का घेतली जाते आणि कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण त्या प्रिलिम एक्झामकडे बघितलं पाहिजे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल. पण त्या अगोदर जर तुम्ही M1चा प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे बघितला नसेल, M2चा, H1चा, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन बघा. प्लस मराठीमधलं जे काही रायटिंग स्किल असतं त्याचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही एकदा चेक करून घ्या. त्याचा प्रिलिम एक्झामला आपल्याला नक्की फायदा होऊन जाईल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे, प्रिलिम एक्झामला कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं, त्यानंतर गोल्स काय राहतात, हा चार्ट काय सांगतोय, कुठले गोल्स तुम्ही ठेवायचे, त्यानंतर आपले आउटपुट काय असतील, या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थित डिस्कस करूया. बघा, सगळ्यात पहिलं तर प्रिलिम एक्झामला कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं. मेन टू चेक अँड अनालिसिस युअर स्टडी. आता स्टडीला अनालिसिस करणं म्हणजे एक्झॅक्टली काय, आपण जो स्टडी करतो नीट समजून घ्या. जो स्टडी करतो त्या स्टडीच्या बेसवरती एक्झाम देतो, म्हणजेच एक्झाममध्ये राईट करतो आणि आपल्या रायटिंगनुसार एक्झाममध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, बरोबर. आणि त्या मार्क्सनुसार आपले पर्सेंटेज तयार होतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण प्रॉब्लेम कसा येतो, आपण जास्त गोल ठेवतो पर्सेंटेजवरती. आपल्याला काय वाटतं, आपल्याला पर्सेंटेज पाहिजेत, पण अगोदरच्या पण स्टेप्स महत्वाच्या आहेत ना. या 3 स्टेप जर झाल्या तरच ही स्टेप होईल, बरोबर. त्यामुळं स्टडी चेक करायचा आहे. कसा करणार, आपण कसं राईट करतो. सगळ्यात पहिलं आन्सरचं जे काही आपण राईट करतोय ते रायटिंग आपल्याला चेक करायचं, म्हणजे आपल्याला जमतंय का. त्यानंतर मॅथ्स असतील तर मॅथ्सच्या स्टेप्स आपल्याला आठवतात आहे का, त्यानंतर फॉर्म्युले आठवतात आहे का, जे काही गिव्ह रिझन प्रिपेअर केलं होतं त्या गिव्ह रिझनमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का ते आठवतात आहे का, सायन्समधले डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आठवतात आहे का, त्यानंतर जे काही लँग्वेजेस आहेत त्याबद्दल आपण व्यवस्थित रायटिंग स्किल लिहितोय का, बरोबर. जे काही रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स आहेत ते जमतात आहे का, त्यानंतर पॅरेग्राफ व्यवस्थित सॉल्व्ह होतात आहे का, आपला टाइम प्रॉपरली मॅनेज होत आहे का, या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःच्या स्टडीला अनालिसिस करणं. नंतर अजून एक गोष्ट डोक्यात ठेवा, आपल्याला रायटिंग स्किल पण इम्प्रूव्ह करायचं आहे ॲज वेल ॲज प्रेझेंटेशन स्किल पण इम्प्रूव्ह करायचं आहे. आता होतं काय, आपण जो अभ्यास करतो ना तो पूर्णपणे रायटिंग आणि रिप्रेझेंटेशन यावरतीच डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 100% प्रिपेअर झालात, 100%, पण तुमची रायटिंग जर खराब असेल तर मला सांगा, पेपर चेक करणारा माणूस तुम्हाला बघतोय का, नाही बघत आहे. तो तुम्हाला हँडरायटिंगच्याच बेसवरती जज करणार, हँडरायटिंगच्याच बेसवरती तुमचा अभ्यास जज करणार, बरोबर ना. त्यामुळे आपल्याला रायटिंग स्किल ॲज वेल ॲज प्रेझेंटेशन स्किल सुद्धा इम्प्रूव्ह करायचं. त्यानंतर अंडरस्टँड द क्वेश्चन टाइप्स. बोर्ड कुठल्या वे मध्ये क्वेश्चन विचारतं, कसं विचारतं ते समजून घ्या. क्वेश्चनचा पॅटर्न पण समजून घ्या. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, तुम्ही गिव्ह रिझन प्रिपेअर करता, बरोबर, पण चुकून तो गिव्ह रिझनचा जो काही क्वेश्चन आहे ना तो क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग मध्ये फ्रेम केला जातो, बरोबर. मग असं वाटतं की अरे आन्सर नक्की काय लिहू, गिव्ह रिझनचं लिहू का आन्सर द फॉलोइंग मध्ये काय वेगळा आन्सर असेल का, हे कन्फ्युजन होतं की नाही. म्हणजे आन्सर तर सेम आहे पण क्वेश्चन काय केलं, वेगळ्या पद्धतीने विचारला. एकामध्ये काय केलं, गिव्ह रिझन फ्रेम केलं, एकामध्ये काय केलं, आन्सर द फॉलोइंग फ्रेम केलं. कन्फ्युजन होतंय. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स नीट समजून घ्या. कळलं इथपर्यंत. आता मेन आणि महत्वाची लाईन, अभ्यास किती राहिला आहे ह्याचा जर विचार करताल तर टेन्शन येईल, पॅनिक होताल, दुसऱ्यांकडे बघून स्वतःला जज करायला लागताल. हे करू नका. अभ्यास किती झालाय ना हे डोक्यात घ्या, म्हणजे तुम्ही बोर्ड एक्झामसाठी किती प्रिपेअर आहात ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा का आपल्याला स्वतःला अनालिसिस करता आलं ना, म्हणजेच सेल्फ अनालिसिस जर आपण करू शकलो, स्वतःला बघू शकलो, तरच आपण इम्प्रूव्ह होणार.
दुसऱ्याकडे बघितलं तर आपण अजिबात इम्प्रूव्ह नाही होणार. सो आपला अभ्यास किती झाला त्याच्यावरती फोकस ठेवा. आता प्रॉपरली स्टडी प्लॅन कसा करतात प्रिलिम एक्झामसाठी स्पेशली प्रत्येक सब्जेक्टसाठी काहीतरी गोल ठेवा. आता गोल ठेवणार म्हणजेच काय तर चॅप्टर सिलेक्ट करा. ऑलमोस्ट 70 to 80% सिलेबस वरतीच फोकस ठेवा. अजिबात 100% सिलेबसच्या नादाला लागू नका. त्यानंतर एक शीट बनवा. एकच मिनिट. त्यानंतर एक शीट बनवा. ज्या शीट वरती कंप्लीट झालेले आणि इनकम्प्लीट झालेले चॅप्टर मेन्शन करा. बरोबर. आता मी जे हे 3 गोष्टी सांगितल्या ना त्या आपण जरा व्यवस्थित समजून घेऊ. त्यासाठी काय करूया एक सब्जेक्ट घेऊ. आता सब्जेक्ट घेऊ आपण मॅथ्स. ठीक आहे. बघा मॅथ्स विषय घेतला. आता समजा एक्झामला जाण्या अगोदर मी स्वतःच्या डोक्यामध्ये असं ठेवलं की मला सेमिस्टर एक्झाम मध्ये 40 आउट ऑफ 30 मार्क्स पडले. बरोबर. म्हणजे मी 30 मार्क्सचा लिहू शकतो. इथपर्यंत क्लिअर झालं. आता मी गोल काय ठेवणार की बाबा ह्या 30ला मी 35 मध्ये कसं कन्वर्ट करू. म्हणजे जे क्वेश्चन्स केले होते म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 ह्या दोघांवरती तुम्हाला 20 मार्क्स असतात. त्यानंतर क्वेश्चन 3 क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 वरती तुम्हाला एकूण 20 मार्क्स असतात. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित पेपर अनालिसिस केला असेल तुमचा सेमिस्टर एक्झामचा तुम्हाला कळलं इथं तुम्हाला 20 मार्क्स मिळतात. परंतु ह्या दोघांमध्ये ना तेवढे मार्क्स नाही मिळत आहे. मग ह्यामध्ये आपण कसे 15 मार्क्स आणू शकतो ना ह्याचं प्लॅनिंग करायचं. आता होतं काय तुम्ही ठेवता डोक्यात आम्हाला 40च पाहिजेत. अरे हो मान्य आहे पण आत्ता 30 पडलेत ना तर एकच स्टेप घे ना 35 घे. म्हणजे 35 कन्फर्म होतील. मग 35 पासून 40 जाणं इझी आहे. बघा 30 पासून 40 जाणं खूप हार्ड आहे का नाही. कधी कधी 40 आणायच्या नादात हे 30 पण मिळणार नाही. हा पण 30 म्हणलं आणि तिथून 35चा रस्ता तयार केला तर ते सोपं आहे का नाही. सो असा प्लॅन आपल्याला करायचा आहे. आणि जो प्लॅन तुम्ही केलाय त्याच्यावरती स्टिक राहा. अजिबात कुणी सांगितलं म्हणून प्लॅन चेंज करतो माझे गोल चेंज करतो माझा पेपर अटेम्प्ट करायचा पॅटर्न चेंज करतो असं अजिबात करू नका. जो गोल ठरवलाय त्या गोलवर स्टिक राहा. प्रोसेसवर स्टिक राहा. कारण जेवढी तुमची प्रोसेस स्ट्रॉंग असेल ना तेवढा तुमचा रिझल्ट पण स्ट्रॉंग असेल. रिझल्ट स्ट्रॉंग असून फायदा नाहीये. आपल्याला प्रोसेस स्ट्रॉंग करायची आणि एकदा का प्रोसेस स्ट्रॉंग झाली की आपली हॅबिट बिल्ड होईल आणि एकदा का हॅबिट बिल्ड झाली की आपला स्टडी एकदम व्यवस्थित होईल. हा सगळा सिक्वेन्स आपल्याला आत्ता ह्या 2 महिन्यामध्ये इम्प्रूव्ह करायचा आहे. जर इम्प्रूव्ह झाला तर बोर्ड एक्झाम मध्ये एकदम निवांत मध्ये टेन्शन न घेता तुम्ही व्यवस्थित एक्झाम देऊ शकता. कळलं. सो त्याचीच ही तयारी आहे म्हणजे प्री एक्झाम आहे आपली. आता गोल सेट कसा करायचा प्रश्न आहे ना तुम्हाला. त्याचं उत्तर आहे का. स्टेप्स पण सिंपल आहेत. सेमिस्टर एक्झामच्या बेसवरती आपण गोल ठरवणार. जसं तुम्हाला मी आता M1 सांगितलं ना त्याच प्रकारे बघा जेथे मार्क्स कमी आले होते काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला मार्क्स कमी आले असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लँग्वेज मध्ये रायटिंग स्किल मध्ये कमी आले किंवा मॅथ्स मध्ये वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आले किंवा S1 मध्ये तुम्ही गिव्ह रिझन व्यवस्थित लिहू शकला नाही MCQ चुकले म्हणजे ते मार्क्स कमी आले. सो आता त्या क्वेश्चन वरती आपल्याला फोकस जास्त ठेवायचा. नंतर 70% सिलेबस हा पूर्ण करायचा म्हणजे करायचा. आता 70% झाला तर बोर्ड एक्झाम येईपर्यंत उरलेला 30% आपण करू शकतो. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये काहीतरी पर्सेंटेजचं गोल ठेवणं आवश्यक आहे. मिनिमम सेमिस्टर एक्झामला जेवढे पर्सेंटेज पडले असतील त्यापेक्षा 10% जास्त ठेवा. म्हणजे सपोज एखाद्या स्टुडंट्सला सेमिस्टर एक्झाम मध्ये 70% पडले तर त्या स्टुडंटनी 90%चं गोल नाही ठेवला पाहिजे. त्यांनी गोल ठेवलं पाहिजे की सर मी 80% कसे मिळवू शकतो ते सांगा किंवा मी 80% कसे मिळवू त्याचा मी प्रयत्न करेल ह्याचा विचार करा. कारण हे गोल छोटं आहे आणि जेवढे छोटे छोटे गोल्स तुम्ही अचीव्ह करताल तेवढं तुमचं गोल हळूहळू वाढत जात जात तुमचं जे काही मिशन आहे ना बोर्डचं ते नक्की पूर्ण होऊन जाईल. कळलं नक्की. नंतर क्वेश्चनचा जो काही नंबर असेल किंवा जो काही टाईप असेल तो टाईप प्रिपेअर करायला घ्या. म्हणजेच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज लँग्वेज मध्ये रायटिंग स्किल मध्ये लेटर मध्ये तुम्हाला 6 मार्क्सचं लेटर होतं पण तुम्हाला 3 मार्क्सच पडले. मग काय चुकलं आठवा. काय चुकलं होतं आपलं प्रेझेंटेशन चुकलं होतं. तर ह्या एक्झाम मध्ये प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करायचं आहे. फॉर्मॅट थोडासा रॉंग झाला होता सो फॉर्मॅट सुद्धा इम्प्रूव्ह करूया. नंतर काय रायटिंग स्किल नव्हतं आपल्याकडं म्हणजे प्रॉपर पॅरेग्राफ नव्हते सो ते पॅरेग्राफ सुद्धा इम्प्रूव्ह करू. हे स्वतःच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे गोल. हे गोल असेल तर मार्क वाढतील.
मार्क वाढतील याचा विचार करताल तर हे कधीच नाही होणार. समजलं? आता तुमचं काम अजून सिंपल करतो. गोल व्यवस्थित सेट केलेले आहेत, एकदा नीट लक्ष देताल. एकच मिनिट हायलायटर चेंज करूया. बघा, लँग्वेज, कुठलीही लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश, एनी. आत्ता गोल असं ठेवा की आम्हाला रायटिंग स्किल आणि ग्रामर एकदम पक्क करायचंय. का सांगतो बघा, रायटिंग स्किल आणि ग्रामर जर तुम्ही नीट बघितलं ना तर ते मार्क्स आहेत 40 आहेत की नाही. म्हणजे जर आता तुम्ही 40 मार्क्सवर फोकस ठेवला तर तुमचे 40 मार्क्स पक्के झाले. आणि गोल किती ठेवलाय आपण? 60+ ठेवलाय. आरामशीर भेटतील ना. म्हणजे डोक्यामध्ये काय असणार आहे, फक्त ह्या गोष्टी डोक्यात असतील. एकदा का तुमच्या ह्या गोष्टी अचीव झाल्या, हे मार्क अचीव झाले, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि जो मेन प्रॉब्लेम आहे ना की आम्हाला लँग्वेज मध्ये पेपर कव्हर होत नाही ना, तो सुद्धा प्रॉब्लेम याच एक्झाम मध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. आता महत्वाचा विषय, सायन्स 1 आणि सायन्स 2. सायन्स 1 आणि सायन्स 2 चा गोल ठेवताना आहे ना काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. पहिली रिक्वायरमेंट काय तर बाबा आपल्याला क्वेश्चन पेपर पूर्ण अटेम्प्ट करायचं. एकही क्वेश्चन नाही सोडायचा. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर असतो 40 मार्क्सचा. एकच मिनिट, पर्सेंट झाला. तुमचा पेपर असतो 40 मार्क्सचा, बरोबर. विथ ऑप्शन असतो 60 मार्क्सचा, बरोबर ना. असंच असतं. तुम्हाला 40 मार्क्स पूर्णपणे अटेम्प्ट करायचे. म्हणजे एक पण मार्काचा क्वेश्चन सोडू नका. ही पहिली हॅबिट बिल्ड करा. नंतर सगळ्यात सिंपल गोल, 25+ मार्क्स पाहिजेत. येतील, सहज येतील. आता बघा काय होऊ शकतं, 25 मार्क्स तुमचे पक्के झाले, कॉन्फिडन्स वाढला. मग तुम्ही काय विचार करताल, चला अजून 2 मार्क लिहितो. 2 मार्काचे येत आहे, मग चला अजून 2 मार्क लिहितो. मग एखाद्याला वाटतं अरे कॉन्फिडन्स अजून वाढला, 5 मार्काचा क्वेश्चन अटेम्प्ट करतो. म्हणजे काय होईल, अभ्यास करता करता तुम्हाला मागच्या गोष्टी सुद्धा आठवतील. म्हणजे जो क्वेश्चन तुम्हाला येत नव्हता ना, तो हा मागचा कॉन्फिडन्स तुम्हाला कामाला येईल आणि त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला आठवेल. हे नक्की होईल, ट्राय करून बघा. त्यानंतर प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कुठला? जे आपण चॅप्टर केले होते ना पक्के, त्या चॅप्टर मधले ऑप्शनचे क्वेश्चन पण ट्राय करा. आता याचं मिनिंग तुम्हाला लवकर नाही समजणार, नीट एक्सप्लेन करतो. आता गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला क्वेश्चन 2 राहतो ए, बरोबर ना, असंच राहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 गिव्ह रिझन येतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही S2 चा प्रिपरेशन करून गेलाय आणि 3 गिव्ह रिझन चॅप्टर 4, चॅप्टर 5 आणि चॅप्टर 2 वरती आले. तुम्ही हे सगळे चॅप्टर प्रिपेअर करून गेला होतात. आता लिहायचे किती? 2च. आता 4 आणि 5 वरचे जे काही क्वेश्चन्स होते ते तुम्ही व्यवस्थित लिहिले. तुम्हाला हा क्वेश्चन पण येतोय, म्हणजे हा ऑप्शन झाला, बरोबर का नाही. हा क्वेश्चन काय झाला आपल्यासाठी, ऑप्शन झाला, येतोय, बरोबर. मग ह्याचा आन्सर सुद्धा राईट करा. ह्याचा आन्सर सुद्धा राईट करा. का? कारण तुम्हाला समजून येईल की आपल्याला ह्याचा आन्सर व्यवस्थित राईट करता येतंय का. आणि आपल्याला हा चॅप्टर पक्का झालाय ह्याचं कुठंतरी पावती मिळाली पाहिजे ना. मग ती पावती आपल्याला इथून मिळेल. कळलं नक्की? त्यानंतर मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 प्रिपेअर करताना सगळ्यात पहिलं मेन गोल, पेपर पूर्ण अटेम्प्ट करायचा आहे. बऱ्याच जणांचा सेमिस्टरचा पेपर पूर्ण अटेम्प्ट झाला नव्हता. नंतर लास्टचा क्वेश्चन नाही जमला, ऍटलिस्ट 2 मार्क्ससाठी ट्राय करा. म्हणजेच गिवन, त्यानंतर टू फाइंड, त्यानंतर ऍटलिस्ट हाफ सोल्युशन हे लिहा. म्हणजे हे 2 मार्क तुमच्या शेवटच्या क्वेश्चनचे पक्के होतील. नंतर आहे ना तुम्ही नीट अनालिसिस केलं असेल तर पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये तर काय जीव नसतो, मग त्याचे फुल मार्क्स भेटले पाहिजेत, बरोबर. प्लस आपला फोकस 25+ असला पाहिजे. एकदा का हा फोकस आपण अचीव केला ना, म्हणजे बोर्ड एक्झाम जेव्हा जवळ येईल ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट झालेला असेल. मनात भीती नाही राहणार, टेन्शन नाही राहणार. प्रिलिम एक्झामला आपण हा गोल ठेवला होता, म्हणजे हे मार्क आपले पक्के आहेत, एक्झाम मध्ये हे मार्क आपल्याला मिळणारच आहेत. आता ह्याच्यापेक्षा ऍडिशनल काय करू शकतो तेवढंच डोक्यात येईल. कळलं? शुअर? आता नंतरचा विषय म्हणजे आपला सोशल सायन्स. सिंपल आहे पण लर्निंग असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही ह्याच्यात आन्सर लिहिता पण मार्क मिळत नाहीत, बरोबर. का नाही मिळाले? कारण तुमचं आन्सर पॉइंट वाईज नव्हतं. मग ह्या एक्झाम मध्ये ते इम्प्रूव्ह करा. 35+ स्कोअर करणं या विषयामध्ये खूप जास्त सिंपल आहे, खूप सिंपल आहे. डोक्यात या मार्कांचा गोल ठेवा, नक्की ते गोल अचीव्ह होऊन जाईल. कळलं? गोल सेटिंग समजलं प्रत्येकाला? आता या एक्झाम मधून तुम्ही काय शिकता बघा. एक्झाम तर अजून व्हायची आहे, पण त्यातून आपल्याला काय काय शिकायचंय, आपल्याला काय काय आउटपुट मिळणार आहे. आपली कॉन्फिडन्स लेवल वाढलेली असेल, अभ्यास कमी आहे पण क्वालिटीचा आहे हे नक्की समजून येईल. आपल्या चुका ज्या सेमिस्टर एक्झाम मध्ये झाल्या होत्या त्या इम्प्रूव्ह होतील. आणि बोर्डला प्रिपरेशन करणं हे खूप जास्त इझी होईल, कारण तुमच्याकडं स्वतःचा प्रॉपर प्लॅन असेल.
स्वतःचं प्रॉपर शेड्यूल असेल, बरोबर ना, शेड्यूल असेल प्रॉपर, तुम्ही स्वतःला ऑब्झर्व केलंय, स्वतःच्या ज्या काही चुका होत्या, मिस्टेक्स होत्या, ज्या सेमिस्टर एक्झामला नंतर युनिट टेस्टला झाल्या होत्या, त्या सगळ्या मिस्टेक इम्प्रूव्ह झालेल्या आहेत, त्यामुळं ह्याचा फायदा आपल्याला नक्की होणार. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रॉपर सिस्टमॅटिक वे मध्ये स्टडीचं प्लॅनिंग करणं इझी होईल. आता हे कसं होऊ शकतं माहिती आहे का, जर तुम्ही गोल छोटा ठेवला ना तर तुमचं माइंड पण फ्रेश राहील. माइंड फ्रेश असेल तर तुमची हॅबिट बिल्ड होईल, बरोबर ना. हॅबिट एकदा बिल्ड झाली म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला तेच बोललो मगाशी, 25 मार्क्सला 30 करणं इझी आहे. मग 30 मार्क्सला 35 करणं पण इझी आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्ही स्वतःचे मार्क इम्प्रूव्ह करत चाललाय, कळलं. अशा टाईपमध्ये आपल्याला प्रिलिम एक्झामचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. समजलं नक्की, शुअर, व्यवस्थित. आता ही जी PDF आहे ना, ही आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती नक्की अपलोड होऊन जाईल. इंस्टाग्रामचा जो काही ID आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, एकदा नक्की चेक करताल. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, नक्की फॉलो करा. त्याच्यावरती 90 सेकंड्समध्ये तुमच्या भरपूर साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, प्रॉपर प्लॅनिंग समजेल. त्यानंतर बारीक बारीक गोष्टी त्यावरती शेअर केल्या जातात, नोट्स शेअर केल्या जातात, त्या सुद्धा तुम्हाला मिळून जातील. कळलं. चलो बाय बाय. नक्की व्यवस्थित प्रिपेअर करा. ऑल द बेस्ट.